नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा आपली जी सिरीज आहे ती सिरीज कंटिन्यू करतो या ठिकाणी। जसं आपण युजुअली म्हटलं जातं ना, जो शो मस्ट गो ऑन, तसं त्याच पद्धतीने मी माझा जो अप्रोच आहे तो अप्रोच या ठिकाणी ठेवलेला आहे। माय शो इज गोइंग ऑन। तो शो जो आहे तो चाललेलाच आहे। नंबर ऑफ लेक्चर्स आहे ते आपल्या या ठिकाणी ऍड होतच चाललेलं आहे। मास्टर शो सिरीज जी आहे ती सिरीज आपली या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते। येस, ऑब्विसली अप्रिशिएशन फ्रॉम युअर साइड इज मस्ट व्हेरी मच इम्पॉर्टंट। पण आता चला ठीक आहे, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अप्रिशिएशन खूप स्ट्रॉंगली भेटतं, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही त्यांना चार वेळा सांगावं लागतं की नो दिस नंबर ऑफ क्वेश्चन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट। हे जे काही व्हिडिओ किंवा हे जे काही अपलोड केले जाणारे क्वेश्चन्स आहेत या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतोय। त्या गोष्टीला काही लोकांनी खूप सिरियसली घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते त्या लेवलला जाऊन, त्या एकदम अप टू द मार्क लेवलला जाऊन अप्रिशिएट पण आपल्याला या ठिकाणी करताय। ही जी सिरीज जी चालली आहे, आपल्याला त्याच लोकांसाठी ही सिरीज कंटिन्यू करायची आहे जे लोक ट्रूली ऑनेस्टली या गोष्टीला अप्रिशिएट करतायत, त्यांना याच्यातून आपला फायदा होणार आहे हे तुम्हाला लोकांना या ठिकाणी कळतंय। अशा लोकांसाठी ही जी सिरीज आहे ही सिरीज न थांबता अनस्टॉपेबल आपण ज्याला या ठिकाणी म्हणू शकतो, ही अनस्टॉपेबल सिरीज जी आहे ती आपली या ठिकाणी कंटिन्यूच होत राहणार आहे। आणि ज्या लोकांच्या बाजूने अप्रिशिएशन आलंय, ज्या लोकांच्या बाजूने आम्हाला त्याच्याबद्दलचं काय म्हणता येईल नाही, जे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे तो विद्यार्थ्यांच्या बाजूने जो आलेला आहे, त्या रिस्पॉन्सला कन्सिडर करून इट इज जस्ट गोइंग ऑन। हा जो शो आहे इट इज मस्ट गो ऑन, त्याच्यामुळे तो हा चालत राहायला पाहिजे, हा चालत राहणार। आणि याच्यातून ज्या लोकांना फायदा करून घ्यायचा आहे त्या लोकांनी यस ऑब्विसली करून घेतलाच पाहिजे असं मला वाटतं। चला, आजचं आपलं जे लेक्चर आहे हे ऍक्च्युअली डीआयचं 13वं लेक्चर आहे, लक्षात घ्या। आज हे डीआयचं 13वं लेक्चर आहे, पण अजूनही जर तुमच्यापैकी काही लोकांनी हे जर समजा फॉलो केलं नसेल किंवा अजून बघितलं नसेल तर ही एक शोकांतिका आहे, याच्यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही। पण जे लोक ट्रूली ऑनेस्टली याला फॉलो करताय, या त्या लोकांसाठी केले जाणारे माझ्या बाजूचे हे जे एफर्ट्स आहेत ते असे असतील। सर, वेन डायग्रामचा आपला आज आपण या ठिकाणी तिसरं लेक्चर घेतोय। ऑलरेडी 2 लेक्चर जे आहे ते आपल्या या ठिकाणी झाले आणि तिसरं लेक्चर वेन डायग्रामचा आज घेणार। यस, डे बाय डे प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओपेक्षा मी डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त ठेवलेली असते। तर तुमच्यापैकी जर कोणी असं असेल की वेन डायग्रामचा डायरेक्ट तिसरा लेक्चर बघतंय, सो प्लीज करून मी अशा लोकांना सजेस्ट करेल की डायरेक्ट 3 नंबरचा न बघता पहिले 1 आणि 2 नंबरचा पण बघा, त्याच्यानंतर 3 नंबर तुम्हाला जो आहे या ठिकाणी समजायला सोपा जाईल। याच्यापेक्षा जास्त चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची नाही, कारण मला तुम्हाला लोकांचे 10 मार्क जे आहे ते या ठिकाणी फिक्स करायचे वेन डायग्रामचे पण। त्यालाच आपण केसलेट डीआय असं म्हटलं जातं। मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्या 2 व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की सर केसलेट डीआय मध्ये बेसिकली 2 गोष्टी खूप जास्त प्रॉपरली फॉलो केल्या जातात। त्याच्यातला पहिला मुद्दा आहे टेबल फॉर्मॅट, दुसरा आहे वेन डायग्राम फॉर्मॅट। आपण सुरुवात वेन डायग्रामने केली कारण टेबल फॉर्मॅट सॉल्व्ह करायला बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काही डाऊट येत नाही, पण जास्तीत जास्त डाऊट जो येतो विद्यार्थ्यांना तो येतो वेन डायग्राम मध्ये। सो दॅट्स वाय दिस इज द 3rd लेक्चर, दिस इज आपल्याला हा तिसरा व्हिडिओ आहे जो या ठिकाणी आपण कंडक्ट करतो आहे वेन डायग्रामचा। तर आता आपण 1 बाय 1 पुढे जाऊयात आणि आजचे जे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत ते क्वालिटी क्वेश्चन्सला आपण आता या ठिकाणी डील करणार आहोत। दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट स्लाइड, आय यूज टू से मेनी अ टाइम्स। सो दॅट्स वाय या ग्रुपला तुम्हाला स्वतःला जॉईन करून घ्यायचंय आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। सर, हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे, वेअर द वेन डायग्राम युजेस। प्रत्येक कधी नवीन कन्सेप्ट जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर येते, ती नवीन कन्सेप्ट जी आपल्या समोर येणार आहे ती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी की सर कशा पद्धतीने हे वेन डायग्राम ड्रॉ केले जातात किंवा कुठल्या टाइप ऑफ द क्वेश्चन्स मध्ये युजुअली हे फॉलो केलं जातं, ह्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। मी ऑलरेडी पहिल्या 2 व्हिडिओमध्ये खूप चांगलं सांगितलंय, पण तरी आता एकदा या ठिकाणी फक्त थोडक्यात मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो की सर काही विद्यार्थ्यांना इंग्लिश सब्जेक्ट आवडतो, काही विद्यार्थ्यांना लॉजिकल रिझनिंग आवडतो, त्याच्यानंतर काही लोकांना जे आहे मॅथ्स आवडतं असं जर म्हटलं असेल तर अशा पद्धतीने। आणि मी तुम्हाला सांगितलं की या वेन डायग्राम मध्ये ओनली जो आहे हा ओनली असेल किंवा त्याच्यानंतर हा जो बट नॉट आहे हा बट नॉट असेल, हे शब्द या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतात। याच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला लोकांना जे आहे ते सांगितलेलं आहे, पण तरीही आपण या ठिकाणी थोडक्यात बघूयात। हा जो सेक्टर आहे हा सेक्टर कोणाला रिप्रेझेंट करतो, ज्या लोकांना इंग्लिश आणि एलआर आवडतं फक्त अशा लोकांना हा जो सेक्टर आहे हा कोणाला रिप्रेझेंट करतो, ज्यांना एलआर आणि इंग्लिश एलआर आणि मॅथ्स आवडतं फक्त। हा सेक्टर कोणासाठी रिप्रेझेंट करतो, ज्यांना इंग्लिश आणि मॅथ्स आवडतं फक्त। त्याच्यानंतर हा सेंटर जो असतो ना, हा सेंटर याच्यासाठी रिप्रेझेंट केला जातो की तर तिघही सब्जेक्ट ज्या लोकांना आवडतात ते इथं असेल। आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा असेल ओनली एलआर, हा असेल ओनली मॅथ्स आणि हा असेल ओनली इंग्लिश। सर, या अशा काइंड ऑफ क्वेश्चन्स मध्ये आपण या ठिकाणी वेन डायग्राम जो आहे तो यूज करतो। याच्याबद्दलची चर्चा ऑलरेडी खूप जास्त झालेली आहे, कारण आयदर 3 सब्जेक्ट असू शकतात किंवा 2 सब्जेक्ट असू शकतात। अशा पद्धतीने पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो की सर कोणाला टी आवडते, त्याच्यानंतर कोणाला कॉफी आवडते असं जरी म्हणलं असेल,
याच्यामध्ये जे आहे तर सर हे ओनली टी वाले लोक आहेत. त्याच्यानंतर इथं जर दिलंय आपल्याला सर हे ओनली कॉफी वाले लोक आहेत. आणि त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर हे दोघंही ज्यांना आवडता असं आहे. अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्स मध्ये वेन डायग्राम युजली यूज केला जातो. याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलंय, त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त एक्सप्लेन या ठिकाणी करणार नाहीये. आज आपण डायरेक्ट आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला आपण हात लावणार आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय 2 मिनिटापूर्वी की प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये डिफिकल्टी लेवल जी आहे ती थोडी थोडी हळूहळू या ठिकाणी वाढत जाणार. आणि ती डिफिकल्टी लेवल वाढत असताना आपल्याला जर त्याच्यातले मार्क त्या कन्सेप्ट जर समजून घ्यायचे असतील तर प्रत्येक व्हिडिओ आपल्याला फॉलो करणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघूयात आजची इन्फॉर्मेशन किंवा आजचा वेन डायग्राम आपल्याला काय सांगतोय. सर देर आर 500 स्टुडंट्स इन अ स्कूल. एका स्कूलमध्ये टोटल 500 लोकांचा डेटा आपल्याला दिलेला आहे. ज्या लोकांना इथं दिलंय की एव्हरी स्टुडंट लाईक द डिफरंट कलर रेड, येलो आणि ब्ल्यू. म्हणजे सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा आपल्याला काय करायचंय, हे डायग्राम जे आहे अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत. की सर इथं जर आपण बघितलं इथं रेड आहे, रेडच्या नंतर इथं जर बघितलं तर इथं आपल्याला येलो दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं ब्ल्यू दिलेला आहे. अशा पद्धतीने हे 3 वेन डायग्राम आपण तयार केलेले आहेत. लक्षात ठेवायचं जो डेटा आपला या ठिकाणी फुलफिल केला जातोय तो 500 लोकांबद्दलचा केला जातोय. त्याच्यामुळे टोटल 500 लोकांना आपण इथं वरती हायलाइट करून ठेवलेलं आहे. चालेल सर, पुढे जाऊयात. आता पुढची इन्फॉर्मेशन कशा कशा पद्धतीने पुट केलेली आहे त्याची सुरुवात इथून झाली बघा. सर 36% ऑफ द स्टुडंट जे आहे लाईक येल्लो, म्हणजे 36% कोणाच्या 500च्या सर 36 पंचे 180 होतात. 180 ऑफ द कॅन्डिडेट युजली लाईक येल्लो असं म्हटलेलं आहे. 180 लोकांना येल्लो या ठिकाणी आवडतोय. बरं, त्यातले सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी जे येल्लो जो आहे येल्लो कलर 180 लोकांना आवडतो. तर ओनली येल्लो म्हटलेलं नाहीये, हा मुद्दा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. जर ओनली येल्लो म्हटलं असतं तर तो नंबर आपण या ठिकाणी लिहिला असता. इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे की येल्लो आवडतो, म्हणजे त्याच्यामध्ये असे लोक असतील या सेक्टर या 4 सेक्टरची मिळून 180 लोक आहेत, हे लक्षात ठेवा. चलो लेट इट बी. पुढे जातोय सर आपण. इथपर्यंत आपण पोहोचलेले 36% ऑफ द स्टुडंट लाईक येल्लो अँड द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक रेड अँड येल्लो ओनली. येस, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बघा इथं मी लिहितोय की सर रेड अँड काय म्हणले त्यांनी, रेड अँड येल्लो ओनली. तर इथं आपण घेतला रेड अँड येल्लो ओनली. शॉर्ट मध्ये मी लिहितोय की सर यांचा रेशो कोणाबरोबर घेतलाय, द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक रेड अँड येल्लो ओनली टू द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक येल्लो अँड ब्ल्यू ओनली. बघा इथं लिहिलंय सर येल्लो अँड ब्ल्यू जे आहेत ओनली यांच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. आणि सर यांचा रेशो आपल्याला 2:3 दिलाय. सो माय डिअर स्टुडंट, तुम्ही याला 2x आणि 3x असं म्हटलं तरी चालून जाईल, काहीही प्रॉब्लेम या ठिकाणी नाहीये. बरं, पुढे जातोय आपण. द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ऑल द कलर्स इज 20. चला हा सेंटर मला मिळालेला आहे विदाउट एनी डाऊट. हा 20 आपण या ठिकाणी घेतलाय. पुढे सांगितलंय रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक रेड ओनली. आता बघा इथं रेड ओनली असं बोललं गेलेलं आहे. सर रेड ओनली टू दॅट ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक येल्लो ओनली. चला इथं पण घेतोय आपण येल्लो ओनली. यांचा जो रेशो आपल्याला दिलेला आहे ना तो 3:2 दिलेला आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. याला पण घेऊन टाकूयात आपण 3:2. पण पुढे काय म्हणले बघा, नंबर ऑफ द स्टुडंट लाईक येल्लो ओनली, ज्यांना फक्त ओनली आवडतं ना, इक्वल टू द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक येल्लो अँड ब्ल्यू ओनली असं म्हणलंय. अच्छा, म्हणजे येल्लो अँड ब्ल्यू ओनली आणि ओनली येल्लो जे आहे तर हे लोक जे आहेत कसे आहेत, हे सारखे आहेत. म्हणून सर इथं टाकतोय मी याला की सर ओनली येल्लो. आता इथं जर ओनली येल्लो घेतला तर हा इकडे जाणार की सर इथं आपण घेतला आता ओनली रेड. हा रेशो आपण उलटा करून टाकायचा. याला म्हणायचंय सर 2x आणि याला इकडे आपण जर 3x म्हणलं, अशा पद्धतीने आपण लिहिले. हे दोघं सेम आहेत म्हणून यांना मी शेजारी शेजारी लिहिलेलं आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा. चला ओके. मग सर आता या दोघांना जर कॉमन करायचं असेल तर लक्षात ठेवा याला 6x म्हणावं लागेल. मी तुम्हाला लोकांना सांगितलंय रेशो कधी जर सेम करायचा असेल तर त्यांचा LCM काढावा लागतो. म्हणजे याच्यातून मला काय कळालं, ओनली येल्लो. सर ओनली येल्लो किती आहे तर 6x आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्याच्यानंतर येल्लो अँड ब्ल्यू ओनली पण 6xच घ्यावं लागेल कारण ते सारखे, म्हणजे सर ते 6x इथं आणले येल्लो अँड ब्ल्यू ओनली. चालेल. त्याच्यानंतर आता जर 2×3 6 झाले तर 3×3 9 झाले. म्हणजे सर हे जे रेड आहे ओनली याला पण आपण 9x असं म्हटलेलं आहे. पुढे आलोय सर आता रेड अँड येल्लो ओनली. जसा 3×2 6 झाला तसा हा 2×4 होणार. म्हणजे इथं 4x आपल्याला मिळालाय रेड अँड येल्लो ओनली. म्हणजे सर इथलची व्हॅल्यू मला 4x मिळाली. आता तुमच्या एक लक्षात आलं का, आपला येल्लो वाला जो वेन डायग्राम आहे सर्कल आहे तो कंप्लीट झालाय. मग 6 6 12 4 16. मग याला जर आपण असं लिहिलं की सर 16x प्लस इथं किती दिले आपल्याला सेंटरला 20, हे सगळे मिळून जर 180 असतील, इकडे ऑलरेडी दिले बघा
या सर्कलला हायलाइट केलं मी 6 6 12 4 16 16x + 20 इक्वल टू तर 180 असेल. सो डेफिनेटली इथं मिळाले सर 16x इक्वल टू, हा जर तिकडे जाऊन वजा झाला तर 160 होतात. सर x ची व्हॅल्यू आपल्याला जी मिळाली ती 10 मिळालेली आहे. मग सर इथं जर घेतला आपण 60 झाला, इथं पण होणार सर 60, 20 इथं ऑलरेडी दिलाय, इथं 40 दिलाय, त्याच्यानंतर इथे 90 दिलाय. अशा पद्धतीने या फायनल व्हॅल्यूज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. बरं, पण विषय अजून इथं संपलेला नाहीये, अजून पुढे जायचंय आपल्याला. पुढे काय म्हणले बघा, सर नंबर ऑफ द स्टुडंट लाईक बोथ रेड अँड ब्ल्यू इज 50%. आता रेड अँड ब्ल्यू म्हणलंय बघा, रेड अँड ब्ल्यू म्हणजे बघा, रेड आणि ब्ल्यू म्हणजे हे दोघं, याला ओनली म्हटलेलं नाही, म्हणून या दोघांबद्दल बोललं जाते की ते जे आहेत ना ते हाफ आहेत, 50% आहे कोणाच्या, ज्यांना ब्ल्यू आवडतो. मग आता मी या ठिकाणी काय करतो, सर इथं जर दिलं आपल्याला रेड अँड ब्ल्यू, आता रेड अँड ब्ल्यू ला जर समजा मला ओनली म्हणायचं असेल, ओनली म्हणायचं असेल, तर लक्षात ठेवा, जर याला मी जर 2y म्हणत असेल तर याला मला y म्हणावं लागेल. पण y म्हणजे कोण, हे दोघं मिळून y, मग याची व्हॅल्यू काय मिळाली, y - 20. म्हणून सर याला म्हणायचं आपल्याला y - 20. ओके सर, इथं जर आपण बघितलं तिथं काय येतंय आपल्याला, सर इथं आलाय आपल्याला आता ओनली ब्ल्यू, मग ओनली ब्ल्यूला काय म्हणणार आपण, 2y, म्हणजे याच्याही 50% आहे. पण आता रेड अँड ब्ल्यू मध्ये ओनली आल्यामुळे हा मधला जो 20 हा फक्त मायनस करून टाकला, म्हणून याला लिहिताना y न लिहिता याला y - 20 असं लिहायचं आहे. पुढे आलोय सर, द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ओनली ब्ल्यू इज इक्वल टू द नंबर ऑफ द स्टुडंट डज नॉट लाईक एनी कलर. एक्झॅक्टली, ज्याला एकही कलर आवडत नाही, नो कलर, अशावाले जे कंडिशन असणारे लोक आहेत ते ओनली ब्ल्यू इतकेच आहेत. म्हणून सर इथं जर 2y असेल तर डेफिनेटली इथं पण आपल्याला काय दिलंय, 2yच आपल्याला या ठिकाणी दिले. अशा पद्धतीने आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करता येईल. बरं, मग सर सगळे मिळून 500, हे विसरायचं नाही आपल्याला, सगळे मिळून 500 आहे. आणि आतापर्यंत मला जे मिळाले ते हे 180 हे झाले, 90 हे झाले, म्हणजे 270 झालेत. मग सर थोडक्यात जर आपण विचार केला की सर 500 मधून जर 270 जर गेले, जे आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत, खाली किती उरतात, 230 उरतात. म्हणजे या तिघांची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू मला 230 मिळाली. याला एक इक्वेशन फॉर्मॅटमध्ये जर टाकलं, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5y, मग याला लिहिताना आपण असं लिहूयात की सर 5y -20 ची व्हॅल्यू जर सपोज टू बी 230 असेल तर याच्यामधून आपल्याला मिळेल 5y इक्वल टू, हा 20 तिकडे जाऊन ऍड करा, 250 होणार. आणि सर डेफिनेटली इथं y ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती मिळालेली आहे 50. अशा पद्धतीने y ची व्हॅल्यू एकदा मिळाली. मग सर एका y ची व्हॅल्यू 50 आहे, 2y म्हणजे किती झाले, 100 झाले. सर y ची व्हॅल्यू 50 आहे, 50 मधून जर 20 गेले तर किती उरतात, 30 झाले. आणि ज्यांना एकही कलर आवडत नाही त्या लोकांना पण 2y म्हटलेले आपण. y ची किंमत जर 50 आली तर 2y म्हणजे ज्यांना कुठलाच कलर आवडत नाही असे लोक आपले 100 झाले. सो माय डिअर स्टुडंट्स, फॉर दोज स्टुडंट दोज आर रिअली अप्रिशिएटेड ऑल दिस थिंग्स, जे माझ्या बाजूने एफर्ट्स केले जात आहे. मी परत या ठिकाणी म्हणतच राहणार, कारण मला अप्रिशिएशन जे आहे, मी खूप मेहनत माझ्या विद्यार्थ्यांसाठी करतो. जे अप्रिशिएट करता या पद्धतीने त्या लोकांना प्लीज मला हे म्हणावं लागेल की जे लोक अप्रिशिएट करतात त्यांच्यासाठी आपण हे एफर्ट जे करतोय, अशा पद्धतीचा आपला हा एफर्ट जो आहे या ठिकाणी परिपूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हा वेन डायग्राम आपला झालाय रेडी. एकदा का आपला वेन डायग्राम रेडी झाला की बस खाली जे काम उरतं आता ते फक्त 5-5 सेकंदामध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. सर जो वेन डायग्राम मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवला होता तो वेन डायग्राम बघा एक सुंदर फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर मी या ठिकाणी ऑलरेडी मांडलेला आहे. जसे आकडे आपल्याला या ठिकाणी मिळाले बघा, यांची ऍडिशन जी आहे, मी तर इथे ऍडिशन केली नव्हती की सर 90 आणि हे जर बघितलं आपण 9 5 14 4 18 म्हणजे रेड किती झाले टोटल 180, हे पण 180 दिलेले, 100 आणि हे झाले सर 60 160 म्हणजे 10 16 17 18 19 20 21 म्हणजे हे 210 झाले ब्ल्यू वाले. बघा आपण याच पद्धतीने जर पुढे बघितलं तर हे आकडे आपल्याला जसे तसे बघायला मिळतील की सर इथं जे आहे तर आपल्याला रेड दिलेले आहेत, त्याच्यानंतर सगळे आकडे आपल्याला क्लिअर दिले. सर 90 इथं मिळाले, 40 इथं मिळाले, 60 60 20 30 100 इथं मिळाले. ज्यांना एकही कलर आवडत नाही त्यांच्याही बद्दल आपण या ठिकाणी ऑलरेडी बघितलेला आहे. तुम्ही बघू शकता की सर ज्यांना कुठलाच कलर आवडत नाही त्यांचा जो नंबर आहे तो नंबर मी या ठिकाणी ऑलरेडी दिलेला आहे की 100 लोक असे आहेत की ज्यांना एकही कलर आवडत नाही. बस पटापट आता फक्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. बघा सर हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आता महत्वाचा मुद्दा, फाइंड द नंबर ऑफ द स्टुडंट डज नॉट लाईक येल्लो. ज्यांना येल्लो आवडत नाहीत असे लोक किती आहेत. आता मला एक गोष्ट लक्षात ठेवा, वरती जर आपण इथं बघितलं सर टोटल 500 आहेत. आता ज्यांना येल्लो आवडत नाही ते जर काढायचे असतील तर फक्त ज्यांना येल्लो आवडतं ते मायनस करा ना. आणि तर क्लिअर दिलंय येल्लो आवडणारे किती, 180. बस सर याच्यातून 180 जर वजा केले ना आपण, सो माय डिअर स्टुडंट 320 असं उत्तर आपल्याला मिळालं. फक्त 5 सेकंदाचं काम या ठिकाणी आपल्याला आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. प्रश्न मी परत एकदा रिपीट करतो, नंबर ऑफ द स्टुडंट डज नॉट लाईक येल्लो, येल्लो आवडत नाही असे लोक जर काढायचे असतील तर टोटल मधून
ज्यांना येल्लो आवडतो ते मायनस करा. रेस्ट ऑफ द कॅन्डिडेट ज्याच्यामध्ये हे 100 पण असणार, ज्यांना एकही कलर आवडत नाही, ऑब्विसली म्हणजे त्यांना येल्लो पण आवडतच नाही ना, तर त्याच्यामुळे फक्त काय करायचं, टोटल मायनस दोज कॅन्डिडेट लाईक येल्लो तेवढे वजा करा. रेस्ट ऑफ द पार्ट विल बी द असे कॅन्डिडेट की ज्यांना येल्लो आवडतो. सर पुढे आलोय आपण. या ठिकाणी जर आपण आता बघितलं तर पुढचा प्रश्न जो आपल्याला विचारलाय तो म्हणतोय व्हॉट इज द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ॲटमोस्ट 2 कलर. एक्झॅक्टली. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 2 कलर आवडतात त्यांना, जास्तीत जास्त 2 किंवा 2 पेक्षा कमीच पाहिजे, 2 पेक्षा जास्त चालणार नाही. इथं क्लिअरली सांगितलंय सर की आपल्याला परत एकदा हे ॲटमोस्ट आणि ॲटलिस्ट वाल्याच्या कंडिशन आणि ह्या खूप जास्त महत्वाच्या असतात. सर व्हॉट इज द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ॲटमोस्ट जास्तीत जास्त 2 कलर. मग आता जास्तीत जास्त 2 कलर म्हणजे 2 पेक्षा कमी पाहिजे आपल्याला, म्हणजे 2 पेक्षा कमी म्हणजे 2 पण चालतील, 1 पण चालेल आणि 0 पण चालेल, पण 3 चालणार नाही. म्हणजे जर टोटल 500 जर असतील, या 500 मधले फक्त हे 20 जर आतले जर सोडले तर सर हे 480 लोक असे असतात की यांना जास्तीत जास्त 2 कलर आवडतात. हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे. जास्तीत जास्त 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त नको, आणि 2 पेक्षा जास्त फक्त 3च येतात, तर तो नको, ते सोडून चालतील. म्हणून सर हे 20 जर सोडले फक्त 500 मधून हे 20, तर बाकी सगळे चालतात, जे आहे सर 480. ओके. आणि द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ओनली रेड, ओनली येलो, ओनली ब्ल्यू यांच्याबद्दल आपल्याला विचारलंय. सर हे झाले 10, 19 आणि 6 किती होतात, 19 आणि 6 जर आपण बघितले तर सर या ठिकाणी 25 होता, म्हणजे 250 लोक हे झालेले आहेत. 100, 60 आणि 90. सर हा 0 आणि हा 0 जर गेला तर डेफिनेटली खाली 48 उरतात आणि इकडे 25 उरतात. सर 48:25 ऑप्शन नंबर डी जे आहे हे आपलं उत्तर. याच्यापेक्षा जास्त गरज आपल्याला इथं काही बघायची गरज नाही. बरं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर ॲटमोस्ट वाली जी कंडिशन आपण बघितली त्याच्यावर मेनली फोकस ठेवा, ते अत्यंत महत्वाचं आहे. सर नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ब्ल्यू इज अप्रॉक्सिमेटली. बघा नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ब्ल्यू म्हणलंय, लाईक ओनली ब्ल्यू नाही म्हणलंय. मग आता ब्ल्यू वाले लोक किती आपल्याकडे, तर 210 आहे सर. ओके, 210. द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ब्ल्यू इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंटेज द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक रेड. रेड, आता रेड वाले किती आहे रे बाबा, 180 आहे. बस आपल्याला हेच कॅल्क्युलेशन करायचंय. 180 याचा जर 0 काढला सर 3 7 21 आणि 3 6 18 असं जर आपण केलं, त्याचं उत्तर मला 116.66% या ठिकाणी बघायला मिळतं. मग सर 116.66 ला आपण अप्रॉक्सिमेटली काय म्हणणार, 117% म्हणणार. असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय. फक्त 5 सेकंदाची कन्सेप्ट या ठिकाणी आहे. सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक 2 कलर ओनली. आता बघा इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक 2 कलर ओनली. फक्त 2 कलर आवडणारे लोक कोण आहे, तर हे सर 6 4 10 आणि 1 13 म्हणजे सर 130 झाले. म्हणजे ओनली 2 कलर, 60 आणि 40 100 आणि 30 120. आणि पुढे म्हणलंय द नंबर ऑफ द स्टुडंट लाईक ऍटलीस्ट 2 कलर. कमीत कमी 2 कलर आवडतात त्यांना, म्हणजे कमीत कमी 2 म्हणजे 3 पण चालतील. म्हणजे 6 4 10 आणि 3 13 आणि 2 15 म्हणजे सर हा जो नंबर आहे हा आपल्याला मिळालेला आहे 150. काही नाही, यांच्यातला डिफरन्स आपल्याला विचारलाय, यांच्यातला डिफरन्स 20 येतो सर. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. बस, जास्त याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायची गरज नाही आपल्याला. रेकॉर्डेड लेक्चर आहे. एखादी कन्सेप्ट जर तुम्हाला बाउन्स जरी होत असेल तर रिपीट बघत चला, म्हणजे तुम्हाला कळेल. सर व्हॉट इज द सम ऑफ द what is the sum of the number of the student does not like any color and the number of the student like all the 3 color. एकही कलर न आवडणारे किती, तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय सर 100 आहे. आणि पुढे म्हणलंय ऑल द 3 कलर आवडणारे किती, 20 आहे. सर ते याच्यामध्ये ऍड करायचे. सो टू बी ऑनेस्ट याच्यामध्ये 120 असं उत्तर आपल्याला मिळालंय. सो विदाउट एनी डाऊट हे पण उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. कारण एक लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटत की सर प्रश्न किती सोपे आहेत. वेन डायग्राम मधला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर तुम्हाला लोकांना या ठिकाणी फक्त डायग्राम तयार करणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, मोस्ट डिफिकल्ट काम. ते एकदा झालं की प्रश्न आपले या ठिकाणी पटापट सॉल्व्ह होतात. ओके सर, वन मोर वेन डायग्राम इज देअर. बघा हा वेन डायग्राम जो आहे आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे. आता याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. हा थोडासा डिफिकल्ट लेवल अजून थोडीशी वाढावी या हिशोबाने मी दिलेला आहे. इथं पहिले एकदा इन्फॉर्मेशन काय दिली ती आपण बघून घेऊयात. सर देर आर 360 एम्प्लॉईज इन कंपनी. अमंग दीज द टोटल एम्प्लॉईज 45% जे आहेत ते मेल आहेत. म्हणजे जेवढे लोक आपण या ठिकाणी बघतोय किती आहेत, तर 360च्या 45% जे लोक आहेत हे मेल आहेत, म्हणजे उरलेले 55% फिमेल आहेत. सर नो प्रॉब्लेम. सम ऑफ द एम्प्लॉईज लाईक ऍटलीस्ट वन ऑफ द फ्रुट्स. म्हणजे या विद्यार्थ्यांना, या लोकांना किंवा हे जे एम्प्लॉईज आहेत यांना कुठला तरी एक तरी फ्रूट या ठिकाणी आवडलाच पाहिजे. फ्रुट्स आहेत मँगो, ऍपल, ऑरेंज. अमंग द एम्प्लॉईज हु लाईक ऑरेंज 25% आर मेल. येस एक्झॅक्टली. सर आता सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा, इथं वेन डायग्राम तयार करताना सर्वात मोठा जे चॅलेंज आहे आपल्याला ते काय, आपल्याला इथं 3 वेन डायग्राम तयार करावे लागणार आहेत. मी तुमच्या समोर 1 बाय 1 या ठिकाणी मांडतोय. सर सुरुवात आपण करूया टोटल पासून. सर टोटल किती दिलेले आहेत आपल्याला,
टोटल 360 दिलेले आहेत. चला हे वेन डायग्राम तुमच्या समोर एकदा ड्रॉ करून घेऊयात. थोडी साईज मला या ठिकाणी छोटी ठेवावी लागेल यांची. ओके, हा जो पहिला आहे हा आपण रिप्रेझेंट करतोय मँगो साठी. त्याच्यानंतर हा जो आहे हा रिप्रेझेंट करणार आहोत आपण ऍपल साठी. थोडंसं स्लोली मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण या बाबतीमध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन जे आहे आपल्याला काळजीपूर्वक करावे लागतील. सर अशी एक बाउंड्री पण देऊन टाकतो मध्ये. आता जो आहे ना, आता आपण मेल साठी एक वेन डायग्राम तयार करणार आहोत. मेल साठी बघा हा असा एक वेन डायग्राम आपण या ठिकाणी तयार करून घेऊयात. इथं परत एकदा आपल्याला लिहायचंय सर मँगो, इथं आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर सर इथं ऍपल येतंय आणि त्याच्यानंतर इथं जे आहे तर इथं आपल्याला ऑरेंज घ्यायचे आहेत. चला सर हा वेन डायग्राम पण आपला तयार झालाय. आता आपल्याला करायचंय सर फिमेल कॅन्डिडेट साठीचा एक वेन डायग्राम तयार करायचा आहे. फिमेल, आता मेल आणि फिमेल बद्दल डिस्ट्रीब्युशन आपण नंतर करूयात. पहिले एकदा वेन डायग्राम जो आहे तो या ठिकाणी ड्रॉ करून घेणं गरजेचं आहे. परत एकदा आपण या ठिकाणी म्हणलाय सर मँगो, त्याच्यानंतर इथं येस ऑब्विसली आपल्याला इथं घ्यायचंय सर ऍपल आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला घ्यायचा आहे ऑरेंज. सो कॅन यू जस्ट बिलीव्ह दिस की आपल्याला अशा पद्धतीने हा डीआय जो आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह करावा लागेल. जर आपल्याला जास्त खाडाखोड करायची नसेल आणि खूप इझिली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर असे 3 वेन डायग्राम आपल्याला या ठिकाणी तयार करायचे. सर इथं क्लिअरली सांगितलंय की 45% जे मेल 45% जे एम्प्लॉईज आहेत ते मेल आहेत. तर मी काय करणार, पहिले आता 45% काढणार. त्यात ऍक्च्युअली हे 45% कसे काढायचे ते मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी सांगितलंय, पण तरी तुमच्यासाठी आता घेतोय की सर 180 50% त्याच्यातून जर 18 गेले तर 162 उरतात. म्हणजे सर डेफिनेटली जे नंबर ऑफ मेल आहेत ते या ठिकाणी आपल्याला मिळाले 162. हा नंबर आपण या ठिकाणी बघितलाय. आणि त्याच्यानंतर जर समजा आपल्याला 55% काढायचे असतील तर याच्यामध्ये हे ऍड करायचे आहे. म्हणजे सर 198 जे आहे तर हे आपले काय मिळालेले आहेत, फिमेल मिळालेले आहेत. तोही नंबर मी या ठिकाणी लिहून टाकतो 198. म्हणजे याच्यातून आपल्याला एवढं कळालं की फिमेल 198 आहे, मेल जे आहे 162 आहे आणि टोटल 360 आहे. तर मी याला परत एकदा आपलं या ठिकाणी जे आहे तर डेटा जो आहे तो काढून टाकावा लागेल, कारण याचा मेन मुद्दा असा आहे की सर आपल्याला आता या ठिकाणी जेवढी जागा रिकामी ठेवता येईल तेवढी ठेवावी लागेल, कारण हे पूर्ण नंबर्स आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डी वी आर डीलिंग राईट नाऊ. त्याच्यामुळे चांगलं लक्षात ठेवा सगळ्यांनी. सर आता मँगो, ऍपल, ऑरेंज अमंग द एम्प्लॉईज इथं सांगितलंय की जे ऑरेंज आहे बघा, याला मी थोडंसं बाजूला असं हायलाइट करून ठेवतो. जेवढ्याही लोकांना ऑरेंज आवडणार आहे ना त्याच्यापैकी 25% काय असणार आहे, मेल. म्हणजे उरलेले 75% काय असतील, फिमेल असतील. त्याला आपण होल्ड ऑन करूयात. मी तर म्हणले सर 4 मेल लाईक, यस पहिला मुद्दा आपल्याला मिळालाय. 4 मेल्स आर लाईक ऑल 3. म्हणजे सर इथलचा नंबर मला मिळालाय 4. ओके, अमंग द एम्प्लॉईज हु लाईक ऍपल, जे ऍपल आवडणारे जे लोक आहेत त्याच्यापैकी 50% जे आहेत त्यांचं म्हणणे मेल आहेत. सर जसं वरती सांगितलंय ऑरेंज आवडणाऱ्या लोकांमध्ये 25% मेल आहे, तसं ऍपल आवडणाऱ्यांमध्ये 50% मेल आहेत. यालाही आपण थोडंसं होल्ड ऑन करूयात. मग सांगितलं सर 6 एम्प्लॉईज लाईक ऑल द 3 कलर. एक्झॅक्टली सर इथं आपण ऑल द 3 म्हणलं, एम्प्लॉईज म्हणलं की ते येणार 6. आपल्याला असं सांगितलं की 6 लोक असे आहेत की जे 6 एम्प्लॉईज असे आहेत की ज्यांना सगळे जे आहेत समजा फ्रुट्स या ठिकाणी आवडतात. मग सर टोटल कॅन्डिडेट असे ज्यांना 6 आवडतात, म्हणजे तिघ कलर आवडतात किंवा तिघ फ्रुट्स आवडतात, ते 6 आहे. त्या 6 पैकी 4 जे आहेत तर ते मेल आहेत. म्हणजे उरलेले 2 काय झाले, फिमेल झाले. अशा पद्धतीने आपल्याला हा तिकडचा फिमेल मध्ये अशा किती फिमेल आहेत ज्यांना तिघ फ्रुट्स आवडतात तो नंबर पण मिळाला 2. हा मिळाला 4. 4 आणि 2 मिळून 6 इथपर्यंत आपण आलोय. सर 72 एम्प्लॉईज लाईक मँगो. एक्झॅक्टली एम्प्लॉईज म्हणलंय म्हणजे सर तो 72 इथे येणार. म्हणजे पहिला टोटल जो आहे, टोटल मध्ये आपण आलोय की मँगो आवडणारे एम्प्लॉईज किती, 72 आहे. देर आर ट्वाइस, आता हा सेंटेन्स बघा थोडंसं काळजीपूर्वक. देर आर ट्वाइस ॲज मेनी एम्प्लॉईज हु लाईक मँगो अँड ऑरेंज बट नॉट ऍपल. मग चला इथं लिहितोय मी मँगो अँड ऑरेंज बट नॉट म्हणलंय तर त्याला ओनली असं या ठिकाणी लिहितोय बरं का. परत एकदा लक्षात ठेवा की सर देर आर ट्वाइस ॲज मेनी एम्प्लॉईज हु लाईक मँगो अँड ऑरेंज बट नॉट ऍपल ॲज कम्पेअर टू दोज हु लाईक मँगो अँड ऍपल. एक्झॅक्टली. मग सर इथं मी लिहितो मँगो अँड ऍपल ओनली. सर यांच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर हा जर 1 असेल तर हा 2 आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. अँड आता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अँड 4 टाइम ॲज मेनी हु लाईक ऑल द 3. एक्झॅक्टली. म्हणजे सर हे जे मँगो आणि ऑरेंज वाले आहेत ना ओनली, हे जरी मँगो आणि ऍपल ओनलीच्या डबल असतील पण हे ऑलच्या 4 पट आहे. मग ऑल किती आहेत आपल्याकडे 6. 6च्या 4 टाइम्स किती होतात, 24 होतात. लक्षात ठेवा. म्हणजे सर 2ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 2ची व्हॅल्यू आपल्याला 24 मिळाली. मग मँगो अँड ऑरेंज ओनली जे आपल्याला मिळाले सर तो आकडा मिळालाय मला 24. तुम्ही या ठिकाणी घेणार. मग हा जर 2 म्हणजे जर 24 असेल तर हा 1 म्हणजे किती
राहणार 12, म्हणजे मँगो अँड ऍपल. मँगो अँड ऍपलच्या बाबतीत जर बघायचं झालं सर इथलचा नंबर मला 12 मिळालाय. आता लक्षात ठेवा 24 आणि 6 30, 30 40 42 जर आपण याच्यातून वजा केले 72. बघा या 72 मधून जर आपण हे आतले 42 जर वजा केले तर ओनली मँगो वाले एम्प्लॉईज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 30 मिळालेले आहेत. सगळं काही तुमच्या समोर आहे. मी जरी तुम्हाला लोकांना दिसत नसेल कारण जागा थोडीशी जास्त लागते त्यामुळे मी जरी तुम्हाला दिसत नसेल पण हा डेटा तुम्हाला दिसतोय. इथं क्लिअरली सांगितलं होतं त्यांनी. काय सांगितलं होतं की देर आर ट्वाइस ॲज मेनी एम्प्लॉईज who like mango and orange but not apple. mango and orange but not apple चा अर्थ होतो mango and orange only. हे डबल आहे कोणाच्या? मँगो आणि ऍपल ओनलीच्या. म्हणून याला 1 लिहिलं याला 2 लिहिलं. पण हाच जो आहे हा ऑलच्या 4 पट आहे आणि ऑल मला ऑलरेडी माहिती आहे 6. 6च्या 4 पट किती झाला 24. मग 2 म्हणजे 24 ते 1 म्हणजे 12. म्हणून इथं आपण लिहिलं 24 आणि इथं लिहिलंय 12. हा सर्कल माझा कंप्लीट झाला कारण 72 मधून 24 आणि 7 30 आणि 12 42 गेलेत. इथं बघा 72 मधून 42 गेले तर 30 उरलेत. चला इथपर्यंत आपण आलेलो आहोत. 112 एम्प्लॉईज जे आहेत त्यांना काय आवडतं तर 112 एम्प्लॉईज असे आहेत की सर ज्यांना ऑरेंज आवडतो. मग सर इथं मी 112 असा नंबर लिहितो. इथं 112 लिहिला. बघा हा वाला पॉइंट मी इथं हायलाइट करून ठेवलेला आहे की 112च्या 25% असे कॅन्डिडेट आहे की जे मेल आहेत ज्यांना ऑरेंज आवडतो. मग सर ह्या 112च्या आता आपण याला काय करूयात याला पण मी थोडंसं या ठिकाणी रफ करून टाकतो कारण तुम्ही याला बराच वेळ बघितलेला आहे. सर आता हे जे 112 आहे यांना आपल्याला 2 तुकड्यात वाटायचे. इकडे झाले 25% आणि इकडे झाले सर 75%. सर इथं जर आपण याला भाग दिला 4 ने जर भाग दिला 4 दुनी 8 4 8 हे 32 होतात म्हणजे 28 1 28 आणि 28 त्रिक 84. हे झाले सर 25% आणि हे झाले सर 75%. अशी यांची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. मग सर हे जे आहे 28 तर हा 28 मी असा या ठिकाणी लिहिणार कारण हे मेल आहेत आणि 28 त्रिक 84 फिमेल आहेत. तो नंबर मी या ठिकाणी लिहिणार. जे जे आपल्याला आकडे मिळत चाललेले आहेत कारण ऑरेंज बद्दल जे बोललो होतं ते मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे मी परत इथं या ठिकाणी जागा हवी म्हणून मी याला रफ करेल कारण इथं क्लिअरली दिले 112 लोकांना जे आहे तर ते ऑरेंज आवडतं आणि इथं क्लिअरली सांगितलं होतं की सर ऑरेंज जेवढ्याही लोकांना आवडतं त्याच्यापैकी 25% लोक असे आहेत की जी मेल आहेत म्हणून आपण त्यांना 25% म्हणजे 28 इकडं उरलेले 75% 84 तिकडं हे पण डिस्ट्रीब्यूट केले. सर 96 एम्प्लॉईज बघा 96 एम्प्लॉईज डू नॉट लाईक एनी ऑफ द 3 फ्रुट्स. भाई काहीच न आवडणारे इथं असं रॉंग करतो मी. काहीच न आवडणारे 96 लोक आहेत हे लक्षात घ्या. हे जे 96 आहे हे 96 कोण आहेत तर ज्या लोकांना एम्प्लॉईज बद्दल बोलले गेले. आता याच्यामध्ये मेल किती आणि फिमेल किती ते आपलं काढायचं बाकी आहे पण टोटल पैकी 96 ऑफ द कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांना एकही फ्रुट्स आवडत नाही. चला ओके पुढे जातोय आपण. द नंबर ऑफ एम्प्लॉईज हु लाईक मँगो अँड ऑरेंज बट नॉट ऍपल. मँगो आणि ऑरेंज बट नॉट ऍपल इज द सेम ॲज द नंबर ऑफ द एम्प्लॉईज हु लाईक बोथ ऍपल अँड ऑरेंज. आता एक लक्षात ठेवा मी याला परत एकदा रफ करून टाकतो. इथं बघा याला रफ करायला लागेल कारण आपल्याला डेटा या ठिकाणी लागणार आहे. अजून जागा थोडीशी रिकामी लागेल. बरं सर मँगो अँड ऑरेंज ओनली. आता मँगो अँड ऑरेंज दिले आपल्याला. सर मँगो अँड ऑरेंज दिलेले आपल्याला 24. बघा इथं असं म्हणलंय की सर मँगो अँड ऑरेंज ओनली जे आहे जे 24 आहेत हे त्यांनी सांगितलंय. ओके हु लाईक द मँगो अँड ऑरेंज बट नॉट ऍपल इज द सेम ॲज द नंबर ऑफ द एम्प्लॉईज हु लाईक बोथ ऍपल अँड ऑरेंज. पण ऍपल अँड ऑरेंजला ओनली म्हणलेलं नाहीये. मग ऍपल आणि ऑरेंजला ओनली म्हणलं नाही म्हणजे या दोघांची मिळून व्हॅल्यू. आता या ठिकाणी मी पुट करतो की सर ऍपल अँड ऑरेंज असं जर आपण या ठिकाणी बघितलं की सर हे पण 24 आहे. मग हे 24 आहे आणि हे 24 आहे पण याला ओनली नाही म्हटलंय म्हणजे हे दोघं मिळून काय ते 24 मधून 6 जर गेले तर खाली किती उरतात पोरांनो 18 उरतात. अशा पद्धतीने आपल्याला हा 18 आणि 6 24 या ठिकाणी मिळालेला आहे. मग आता आपल्याला काय करायचंय आपल्याला या ठिकाणी ऑरेंज जे आहे ते दिलेलं 112. पहिले यांची ऍडिशन जर केली आपण तर बघा 24 आणि 6 किती झाले तर 30 झाले. 30 40 48 झाले म्हणजे सर 112तून जर आपण 48 वजा केले तर आपल्याला ओनली ऑरेंज मिळतील. 12तून 8 गेले 4 उरतात सर रिमाइंडर त्याला. 11तून जर 5 गेले तर किती उरतात 6 उरतात. अशा पद्धतीने 64 असे कॅन्डिडेट आहेत ज्यांना फक्त ऑरेंज आवडतंय. 12तून 8 गेले 4 रिमाइंडर इथे घेतला सर. 11तून 5 गेल्याच्या नंतर 6 उरतात डेफिनेटली. अशा पद्धतीने हाई नंबर आपल्याला मिळाला. इथपर्यंत आपण आलोय. आता चालेल पुढे आलोय सर. ओके ओनली 2 फिमेल लाईक मँगो. यस सर दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. आपण याला थोडंसं एकदा रफ करून टाकूयात कारण जागा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. असं म्हणलंय की ओनली 2 फिमेल लाईक मँगो म्हणजे आता आपल्याला इकडे जो फिमेल बद्दल बोललं जाते की फक्त 2च फिमेलला या ठिकाणी मँगो आवडणार आणि तो आकडा आपण ऑलरेडी इथं ठेवलाय सर 2.
आता जर इथं 2 आहे म्हणजे इथं 0 आणि इथं 0 हा फिक्स आहे, कारण टोटल सर्कल जो आहे मँगोचा तो फक्त 2 आहे आणि तो 2 ऑलरेडी सेंटरला लिहिलाय. मग हा जो 2 आहे, जर इथं 2 आणि इथंही 2 आहे म्हणजे बाहेरचे 3 हे जे सर्कल आहेत किंवा हे जे सेक्टर आहे हे 0 झाले. मग आता याला कसं कोरिलेट करायचं बघा. सर इथं 30 आहे, ओके नो प्रॉब्लेम, पण इथं 0 आहे म्हणजे तो 30चा 30 इथं आलाय, म्हणजे हे जे 30 आहे ते 30चे 30 मेल आहेत. सर इथं 12 आहे पण इथं 0 आहे, म्हणजे सर ते 12चे 12 आपल्याला इथं बघायला मिळतील. चला सर इथं 24 आहे, त्याच्यानंतर इथं 0 आहे, म्हणजे सर ते 24चे 24 आपल्याला इथं बघायला मिळाले. आता लक्षात घ्या सर इथं खाली काय सांगितलंय 28 आहे, 24 आणि 4 ऑलरेडी 28 झाले, म्हणजे हे 0 झाले, याच्यामध्ये काही शंका नाही. मग इथं किती 18, सर 18 मधून इथं किती आहे 0 म्हणजे ते 18चे 18 कुठं आले, इथं आले. ओके सर नो प्रॉब्लेम. इथं किती आहे 64 आहे, इथं 64 आहे पण इथं 0 आहे, म्हणजे सर ते 64चे 64 कुठं आले, इथं आले. आता यांची ऍडिशन जसं इथं दिलं ना 84, मग यांची ऍडिशन बघा. सर हे 18 आणि 2 किती झाले 20 आणि 64 बरोबर 84 होता. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. चालेल, ओके नो प्रॉब्लेम. पण अजून एक महत्वाचा मुद्दा आपला बाकी राहिला ऍपलचा. आधी तर काय म्हणले बघा, जेवढ्याही लोकांना ऍपल आवडतं त्याच्यापैकी 50% लोक मेल आहेत आणि 50% फिमेल आहेत. पण आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, सर इथलचा नंबर काढायचा राहिला आपल्याला का ओनली ऍपल वाले लोक किती आहेत. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय हे कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर सर हे कॅल्क्युलेशन करायचं, ह्या 4 आकड्यांची बेरीज किती आहे 112, त्याच्यानंतर हा किती दिला आपल्याला, हे जर 112 जर झाले तर 30 आणि 12 किती झाले 42, त्याच्यानंतर खाली किती उरले 96 लोक असे ज्यांना काहीच आवडत नाही, यांची पहिले ऍडिशन करून घ्यायची. 6 आणि 4 10, रिमाइंडर येते 10 14 आणि 1 15 झाला. सर रिमाइंडर इथे आलाय, तर हे झाले सर 250 लोक अशी आहेत ज्यांना या ठिकाणी आपण हे सगळ्यांचा डेटा आपल्याला मिळाला, मतलब इन्क्लुडिंग असे लोक ज्यांना काहीच आवडत नाही, ते पकडून 250 आहे. टोटल किती आहे 360. सर या 360 मधून जर 250 वजा केले ना तर आपल्याला 110 मिळतात, म्हणजे सर इथलचा नंबर आपल्याला मिळालेला आहे 110. सो वी आर हॅव्हिंग द नंबर ऑफ नंबर ऑफ एम्प्लॉईज नॉट अ मेल अँड फिमेल, नंबर ऑफ एम्प्लॉईज 110 नंबर ऑफ एम्प्लॉईज असे आहेत की ज्यांना फक्त ऍपल आवडतो. पण सर आता इथं जर म्हणलंय, इथं ओनली ऍपल बद्दल नाही बोलल्या गेले, ओव्हरऑल ऍपल बद्दल बोलल्या गेले. मग सर पहिले यांची ऍडिशन आपण करून घेऊयात. हे झाले सर 110 आणि हे झाले 30, 140 आणि 4 किती होतात 146, म्हणजे सर इथलचा आकडा आपल्याला मिळाला 146. 146 ऑफ द एम्प्लॉईज इन द कंपनी और इन द कंपनी, येस ऑब्विसली 146 आहेत. आता याच्यातला आपल्याला 50% वाटायची. मग सर 50% मेल आहेत, मग याला म्हणायचं बे 7 14 बे 6 इथं मिळालाय, याला पण म्हणायचं बे 7 14 आणि बे 6. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलोय. सर 12 आणि 4 जर बघितले आपण तर 16 होतात. सर या 73 इथं लिहितोय मी बघा, किंवा तिथं नाही लिहित, इथं बघून घ्यायचं. याला मी परत एकदा रफ करतो, याची गरज आपली या ठिकाणी संपलेली आहे. सो आपण आता बघूया सर ते किती होतात 12 आणि 4 16. सर 73 मधून जेव्हा 16 जातात ना, 13तून 6 गेले किती उरतात 7 उरतात, रिमाइंडर इथे घेतले 5, 7तून 2 गेले किती उरतात 5, 57 उरले. म्हणजे सर माझ्या हे लक्षात आलं की ओनली ऍपल आवडणारे जे मेल आहेत ते 57 आपल्याला या ठिकाणी मिळाले. यांची ऍडिशन आपल्याला लक्षात ठेवायची. 13तून जर 6 गेले 7 उरले, रिमाइंडर इथे येस ऑब्विसली. पुढे आले सर 73. आता हे 73 आहे, 73 मधून जर 20 गेले तर नक्कीच खाली किती उरतात 53 उरतात. म्हणजे 53 फिमेल अशा आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त ऍपल या ठिकाणी आवडतं. तुम्ही बघू शकता हे 57 आणि ते 53 ची ऍडिशन जर केली तर बरोबर 110 होती. बरं, अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे. कुठला? एकही काय म्हणता येईल ना फ्रूट न आवडणारे मेल किती आणि एकही फ्रूट न आवडणाऱ्या फिमेल किती, ते आपलं अजून काढायचं बाकी आहे. आणि का? कारण इथं आपल्याला ऑलरेडी कळालंय की सर 96 ऑफ द कॅन्डिडेट एम्प्लॉईज असे आहेत की ज्यांना काहीच आवडत नाही, त्याच्यातले मेल आणि फिमेल किती ते काढायचं राहिले. त्याच्यासाठी आपल्याला एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी डील करायचा आहे. सर इथं जर आपण बघितलं 30 40 50 60 64 68 70, हे 70 झालेले, एवढं लक्षात ठेवायचंय. सर हे 70 झाले, त्याच्यानंतर हा 70 आणि हा जर आपण बघितला इथं लक्षात घ्या की सर इथं 70 दिले, हे 70 एवढा सर्कल आणि त्याच्यामध्ये 57 जर आपण ऍड केले, बाकी खाली कोणी नाही, हे 7, मग इथं झाले सर 7 7 आणि 5 किती झाले 12. 127 लोक असे आहेत की ज्यांना हे वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. तर हे 162 मधून आपल्याला मायनस करायचे. इथं थोडीशी गडबड जी आहे ती जास्त व्हायला नको, म्हणून मी असा एक डायग्राम या ठिकाणी तयार करतो की सर हे किती आहेत, हे आहेत 70. ओके, त्याच्यापैकी हे किती आहेत 57 आहे, यांची ऍडिशन करा. मग हे साले 7 7 आणि 5 12 127 झाले. ते या 162 मधून जर आपण मायनस केले, सर 12तून जेव्हा 7 जातात तेव्हा 5 उरतात, रिमाइंडर इथं 6 मधून 3 गेले 3, म्हणजे सर 35 मेल असे आहेत की ज्यांना एकही फ्रूट आवडत नाही. मग सर 96 मधून जर 35 गेले तर 6 मधून 5 गेला किती उरतो 1,
त्याच्यानंतर 9 मधून जर 3 गेले तर किती उरतात 6. म्हणजे सर 61 फिमेल अशा आहेत की ज्यांना एकही या ठिकाणी फ्रूट आवडत नाही. बघा एव्हरीथिंग इज देअर ऑन द स्क्रीन. मी स्क्रीनच्या थोडंसं बाजूला उभं राहिलोय. हा जो वेन डायग्राम आपला तयार झालाय हा अशा पद्धतीने आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे. जोपर्यंत तुमच्या पूर्णपणे लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्ही हा पॉइंट जो आहे तो एकदम क्लिअर केल्याशिवाय इथून हलायचं नाही. सर एकदा का हे स्ट्रक्चर आपलं रेडी झालंय, हे स्ट्रक्चर रेडी झाल्याच्या नंतर पुढचे प्रश्न सॉल्व्ह करणं म्हणजे चिरकुट काम. हे मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी सांगितलंय. मेन विहीर जी आहे ती विहीर आता आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. मेन विहीर खोदलेली आहे. आता फक्त पाणी काढून प्यायचं. ओके चालेल. आता 1 बाय 1 रेकॉर्डेड लेक्चर आहे. लेक्चरची लेंथ जास्त लांब न करत असता तुम्हाला काही अडचण नाही तर रिवाइंड करून बघत चला. यस आता तुमच्या काय म्हणता येईल ना एकदम इझिली तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड मिळाव्या त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. हे तिघही डायग्राम जे आहे हे मी तुम्हाला लोकांच्या समोर ठेवलेले आहेत आणि हे सगळे आकडे तुम्हाला एकदम प्रॉपरली या ठिकाणी दिसत असतील अशी आशा आहे. आता पटापट प्रश्न सॉल्व्ह करूयात. सर फाइंड द नंबर ऑफ द फिमेल हु डिड नॉट लाईक एनी कलर. एकही कलर न आवडणार आहे. बघा इथं बघू शकता तुम्ही 61 झालाय प्रश्न सॉल्व्ह. ऑप्शन नंबर डी. मी तुम्हाला सांगितले ना एकदा विहीर तयार झाली ना त्याच्यानंतर फक्त पाणी काढून प्यायचंय आपल्याला. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही मेहनत करायची गरज या ठिकाणी नाहीये. फक्त आपल्याला विचारलं अशा किती लेडीज आहेत, किती फिमेल आहे ज्यांना एकही कलर आवडत नाही. नॉट लाईक वाले कलर किती आहे 61 आहे जे आपण ऑलरेडी बघितलं होतं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आपण हा जो तयार केलेला डेटा इथं ऑलरेडी लिहिले बघा 61. तोच 61 आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. म्हणून ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. चला सर पुढे जातोय आपण. फाइंड द नंबर ऑफ द एम्प्लॉईज हु लाईक ऍपल. ऍपल आवडणारे किती एम्प्लॉईज बद्दल बोलले गेले बघा 146 या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेला आहे. हा 146 जो आहे. चला इथं आपण बघतोय की सर काय विचारलं आपल्याला. तर प्रश्न आपल्याला विचारला फाइंड द नंबर ऑफ एम्प्लॉईज हु लाईक ऍपल. हे बघा इथं लिहिलंय ऍपल 146 म्हटलं तर ऑप्शन नंबर काय असला पाहिजे आपला. तर सर आपला ऑप्शन नंबर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळालाय ए. चला खतम काम. फक्त बघून उत्तर काढायची एवढंच काम बाकी उरलंय आपल्याला कारण मेन टास्क आपण या ठिकाणी ऑलरेडी कंप्लीट केलाय. ओके सर इथं लिहिलंय आपल्याला काय म्हणलं इथं व्हॉट इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ द मेल हु लाईक ओनली मँगो. ओके मेल हु लाईक ओनली मँगो. ओनली मँगो वाले मेल इथे आहेत बघा. हु लाईक ओनली मँगो टू दॅट ऑफ द ओनली ऍपल. आता ओनली ऍपल म्हणजे मेलच विचारले जातात. येस ऑब्विसली हे दोघं या ठिकाणी आहेत. तर सर आता आपण जर या ठिकाणी बघितलं की सर यांना कसं डील करायचं मग आपण या ठिकाणी बघूयात. सर ओनली मँगो वाले मेल किती आहेत 30 आहेत. नो प्रॉब्लेम. आणि ओनली ऍपल वाले मेल किती आहेत 57 आहेत. सर याला 3 म्हणायचं आणि 3 19 57 म्हणायचं म्हणजे सर 10:19 असा रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालाय. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे. विदाउट एनी डाऊट पुढे आलोय सर आपण. येस एक्झॅक्टली. आता इथं जर आपण बघितलं तर इथं थोडासा जो आहे पॅटर्न तो थोडासा आपल्याला मिसप्रिंट झालेला आहे. असं कशामुळे झालंय काय माहिती. चला ओके इथं प्रश्न काय म्हणलंय बघा. इथं आपल्याला असं म्हणलेलं आहे पुढे काय पुढे पण वेन डायग्राम बरोबर आलाय फक्त याच्यातच चुकलाय. चालेल काही प्रॉब्लेम नाही. हा एकच प्रश्न जो आहे याच्यामध्ये आपण थोडासा आता विचार या ठिकाणी करूयात. काय म्हणलंय यांनी की क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 आणि क्वांटिटी 3च्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. क्वांटिटी 1 काय म्हणलेली आहे की सर द नंबर ऑफ मेल हु लाईक मँगो ऑरेंज बट नॉट ऍपल. म्हणजे मँगो आणि ऑरेंज आवडणारे मेल बट नॉट ऍपल वाले. आता इथं थोडंसं मागे जावं लागेल आपल्याला किंवा आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा वेन डायग्राम बघूयात आपण. इकडे मागे खाडाखोड झालेली आहे. परत आपल्याला प्रश्न काय म्हणतोय. प्रश्न म्हणतोय सर पहिली क्वांटिटी काय आहे नंबर ऑफ मेल हु लाईक मँगो अँड ऑरेंज. फक्त मेल मँगो ऑरेंज वाले. मग सर मँगो ऑरेंज वाले बघा मँगो ऑरेंज वाले मेल. सर मँगो ऑरेंज मँगो आणि ऑरेंज इथे मेल किती आहे 24. म्हणजे सर पहिली क्वांटिटी जी आहे सॉरी इथं लिहायचंय आपल्याला जी पहिली क्वांटिटी आहे पहिल्या क्वांटिटीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 24 मिळाली. चला ओके. सेकंड क्वांटिटी जी आहे सेकंड क्वांटिटी काय म्हणते बघा द नंबर ऑफ द मेल हु लाईक ओनली मँगो. ज्यांना फक्त मँगो आवडते असे मेल किती आहेत. फक्त मँगो आवडणारे मेल किती आहेत 30 आहेत बघा. म्हणून सर या ठिकाणी आलो आपण क्वांटिटी नंबर 2 जी आहे ती 30 मिळालेली आपल्याला. आता आपल्याला काढायची सर क्वांटिटी नंबर 3. मग क्वांटिटी नंबर 3 काय द नंबर ऑफ द मेल एम्प्लॉईज हु लाईक मँगो अँड ऍपल बट नॉट ऑरेंज. फक्त मँगो आणि ऍपल ओनली. कोण द नंबर ऑफ एम्प्लॉईज म्हणले मँगो अँड ऍपल वाले. मग मँगो अँड ऍपल वाले एम्प्लॉईज जर बघितले तिथे बघा मँगो आणि ऍपल वाले जे एम्प्लॉईज आहेत तर ते किती आहेत सर तर ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत 12. लक्षात घ्या ओनली म्हणलेलं आहे ओनली कारण इथे त्यांनी क्लिअरली दिले द नंबर ऑफ द एम्प्लॉईज हु लाईक मँगो अँड ऍपल बट नॉट ऑरेंज.
बट नॉट ऑरेंज, म्हणजे ऑरेंज वाले त्यांना नको आहे, म्हणजे हे 12च आपल्याला या ठिकाणी मिळतील. बरं, मग आता आपल्याला यांना डिफाईन करायचंय. यांच्या इथं बघा काय दिलंय, इथं आपल्याला फक्त लेस दॅन वाला नंबर दिलाय, लेस दॅन लेस दॅन लेस दॅन. मग आपण पुट करताना अगोदरच करूयात. म्हणजे पहिले सगळ्यात अगोदर कोण येणार, 3, कारण 3 पेक्षा कोण जास्त आहे, 3 पेक्षा जास्त आहे 1, आणि 1 पेक्षा जास्त कोण आहे, तर 1 पेक्षा जास्त आहे 2. सर मला हे कॉम्बिनेशन पाहिजे, 3 1 2. मग इथं जर बघितलं 2 आहे 1 आहे, 3 2 1, 3 2 1, सॉरी 3 1 2, म्हणजे सर ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिले 3 3 पेक्षा जास्त 1, 1 पेक्षा जास्त 2, 3 पेक्षा जास्त 1, 1 पेक्षा जास्त 2, म्हणून अशा पद्धतीने याचं उत्तरही आपल्याला या ठिकाणी मिळालंय. नेमका जो प्रश्न अवघड आहे त्याच्यामध्ये हे जे आहे ते चुकून या ठिकाणी काय झालंय, पेस्ट झालेला असेल. ओके सर, पुढे आलोय सर. पुढचा जो प्रश्न आहे प्रोबेबली हा आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न आहे. द नंबर ऑफ फिमेल हु लाईक ऍपल अँड ऑरेंज ओनली. बघा, नंबर ऑफ फिमेल हु लाईक ऍपल अँड ऑरेंज ओनली, फिमेल ऍपल अँड ऑरेंज ओनली किती दिलेले आपल्याला, 18 दिलेले आहेत. ओके सर. इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन द मेल लाईक मँगो अँड ऍपल ओनली. मँगो अँड ऍपल ओनली वाले मेल किती आहेत, तर 12 आहेत सर. तर यांच्यापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे असं विचारलंय आपल्याला. सर हा 6 ने जास्त आहे. कोणापेक्षा, तर 12 पेक्षा. म्हणजे 6 1 6 आणि 6 2 12, 1/2 म्हणजे किती होतात सर, हा 50% जास्त आहे. मग 50% जर जास्त असेल तर ऑप्शन नंबर ई जे आहे हे आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय. बघा, हा जो डायग्राम होता किंवा ही जी वेन डायग्रामची जी कन्सेप्ट होती, या कन्सेप्ट मध्ये 1 2 3 वेन डायग्राम जरी आपल्या समोर आले तर खूप इझिली आपल्याला डील करता येतं, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. कारण एक मुद्दा लक्षात घ्या, आपल्याला जरी प्रश्न दिसताना अवघड दिसत असेल, त्याची मांडणी जर आपण प्रॉपर केली, कधी कधी ना आपला अप्रोच चुकतो कुठं, आपण ना खिचडी करून टाकतो, याच्यातून त्याच्यात त्याच्यातून याच्यात. असं जर केलं, मी बघा किती सुटसुटीत पद्धतीने हे तुमच्या समोर मांडलेलं आहे. म्हणजे पहिला वेन डायग्राम जो आहे तो टोटल साठी घेतला, दुसरा वेन डायग्राम मेल साठी घेतला, आणि तिसरा फिमेल साठी घेतला. काही धुरंदर असे असतात एकाच वेन डायग्राम मध्ये सगळं ऍड करण्याचा प्रयत्न करतात, पण असं होणार नाही. लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपले आजचे 2 जे काही आपल्याला या ठिकाणी आपण डीआय घेतले होते वेन डायग्राम वाले, हे डीआय आपले आता या ठिकाणी संपलेले आहेत. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलंय की दोज कॅन्डिडेट्स गेट गिव्हिंग द अप्रिशिएशन टू मी, मी त्या लोकांसाठी एफर्ट्स करतो आहे. त्या लोकांनी अजून अप्रिशिएशन देत राहा. जे लोक देत नाही त्यांनी पण करा, कारण जर रिझल्ट मिळवायचा आहे आपल्याला तर आपल्याला या पद्धतीने करावं लागेल. ही खूप मोठी शोकांतिका आहे की मी अजूनही विद्यार्थ्यांना जेव्हा हे प्रश्न सॉल्व्ह करताना बघतो ना, तर त्याच्यामध्ये ते प्रेझेंटेशन जर थोडंसं चुकीचं असेल किंवा प्रेझेंटेशन जर थोडं किचकट असेल तर विद्यार्थी लिटरली हे प्रश्न स्किप करतात. नाही तर मग अशा एखाद्या अश्मयुगातल्या कन्सेप्टने सॉल्व्ह करतात, जी कन्सेप्ट ट्रेडिशनल आहे, मोस्टली ट्रेडिशनल आहे. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केल्याच्या नंतर ट्रस्ट मी, तुम्हाला लोकांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस किंवा नंबर ऑफ अटेम्प्ट आपले जे आहे ते या ठिकाणी खूप कमी होतील. तर आजच्यासाठी एवढंच आहे. आता पुढचा व्हिडिओ घेऊन मी परत आणि खूप क्वालिटी क्वेश्चन घेऊन परत तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, अप्रिशिएट करा, हाईप करा, आणि जास्तीत जास्त मोटिवेशन मला देण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.